नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजेच व्यक्तिमत्व म्हणजे काय, वेगवेगळ्या भावना व त्यांचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर होणारा परिणाम, तसेच व्यक्तिमत्व घडवण्यात महत्त्वाचे घटक या सर्वांचा अभ्यास केला होता. तर आज आपण व्यक्तिमत्व कसे तयार होतं याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. सर्वप्रथम एक साधा प्रश्न, आपण एखाद्या व्यक्तीला पाहिल्यावर काय म्हणतो बरं? वा, किती छान पर्सनॅलिटी आहे. पण खरंच पर्सनॅलिटी म्हणजे काय बरं? फक्त सुंदर दिसणे, गोरा रंग, छान कपडे? नाही. पर्सनॅलिटी म्हणजे ॲप्रिशिएशन्स, देखावा नाही. हो, आपल्या व्यक्तिमत्त्वाचा तो एक भाग आहे. आपला रंग, दिसणे, बॉडी लँग्वेज, चालणे, बोलणे, पण हे फक्त बाह्यरूप आहेत. खरं व्यक्तिमत्व त्यापेक्षा खूप खोल असतं. त्याची काही बाजू आहेत, त्या आपण एक आता पुढे पाहू. पहिली आहे मानसिक बाजू. व्यक्तिमत्वाला पहिला महत्त्वाचा भाग म्हणजे आपली विचार करण्याची पद्धत. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात थॉट प्रोसेसिंग. आपण विचार कसे करतो, आपली विचार क्षमता कशी आहे, आपण सकारात्मक विचार करतो का? कारण आपण जसे विचार करतो आपण तसेच बनत जातो. दुसरं आहे सामाजिक बाजू. आपण समाजात कसे वागतो त्याहीपेक्षा खूप महत्त्वाचं आहे की आपण आपल्या कार्यक्रमाला कुणी आलं नाही म्हणून आपण त्यांच्या कार्यक्रमाला जात नाही. हे योग्य आहे का? जर आपल्या कार्यक्रमाला कुणी आलं नाही म्हणून आपण त्यांच्या कार्यक्रमाला न जाणे, हे योग्य नाही. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की जसं आपण इतरांशी वागतो तसंच ते आपल्याला परत मिळतं. आपले संबंध कसे आहेत, आपण लोकांशी कसे बोलतो, आपली वागणूक कशी आहे, हे सर्व आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देत असतात. तिसरा पुढचा घटक आहे क्षमता, मीन्स कॅपॅसिटी. व्यक्तिमत्व विकासामध्ये काही स्किल खूप महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये लिसनिंग स्किल, ऐकण्याची क्षमता. आजकाल आपण ऐकण्यापेक्षा जास्त बोलतो, पण खरं व्यक्तिमत्व तेव्हाच दिसतं जेव्हा आपण शांतपणे ऐकतो आणि ऐकून घेतल्यानंतर प्रतिक्रिया देतो. त्याचबरोबर कम्युनिकेशन स्किल म्हणजेच संवाद कौशल्य. आपण एखाद्या मुद्द्याला धरून बोलतो का, आपले विचार स्पष्टपणे मांडतो का, हे पण खूप महत्त्वाचं आहे. त्यात आहे पुढचा मुद्दा रीडिंग्स कौशल्य म्हणजे वाचन. वाचनामुळे पहा शब्दसंपत्ती वाढते, विचार समृद्ध होतात आणि आपण योग्य ठिकाणी योग्य बोलू शकतो की नाही. जर नाही बोलता आलं तर चार चौघात उगाच आपलं हसू होऊ शकतं. त्यामुळे आपल्याकडे शब्दसंपत्तीचा साठा असणे खूप गरजेचं आहे. आपलं मत स्पष्टपणे समोरच्याला पटवून देण्यासाठी किंवा मांडण्यासाठी आपल्याकडे असणारी शब्दसंपत्ती खूप आवश्यक आहे. पुढचा घटक आहे लीडरशिप म्हणजेच नेतृत्व गुण. नेतृत्व म्हणजे फक्त मोठे पद नाही किंवा एखादा नेता म्हणजे मोठे पद नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही खास असतं. फक्त डॉक्टर, इंजिनियर असणे म्हणजे यश नाही. त्याचबरोबर माणूस पदापेक्षाही मनाने श्रीमंत असणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती आपल्या व्यक्तिमत्त्वाला एक आकार देत असते. पुढे पाहू आता आपण ग्लो आणि ग्रो. ह्या दोन कन्सेप्ट आहे, संकल्पना आहे. ग्लो म्हणजे आपले स्ट्रेंथ किंवा आपले चांगले गुण. आपल्यामध्ये आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि मेहनत हे गुण असणे खूप गरजेचे आहे. आणि ग्रो म्हणजे आपल्या विकनेस, त्या सुधारण्याच्या गोष्टी असतात, त्या आपण हळूहळू सुधारू शकतो. जसं की लिसनिंग स्किल कमी आहे, कम्युनिकेशन स्किल कमी आहे किंवा ऐकून घेण्याची क्षमता किंवा संयम कमी आहे. तर ह्या गोष्टी आपण लक्षात घेऊन ज्या कमतरता आहे त्या कमतरता आपण इतरांना सांगायलाही आपल्याला लाज वाटता कामा नये. कारण जर आपण त्या समोरच्याने आपल्याला सांगितल्या तर ते आपण ॲक्सेप्ट करणे आणि आपण त्यावरती काम करून त्या कमी करणं पण खूप गरजेचं आहे. कारण यातूनच आपली प्रगती ही सुरू होत असते. आता पुढे पाहू आपण
की मी कसा बनतो, म्हणजे आपलं व्यक्तिमत्व कसं बनत जातं बघा. आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, मला काय बनायचं आहे. त्यासाठी आपण लक्ष दिलं पाहिजे. कुठलं की शारीरिक क्षमता, आपण फिट आहोत का, बुद्धिमत्ता आणि भावना आपण समजून घेतो का, दृष्टिकोन यानी की ॲटिट्यूड सकारात्मक आहे का, ज्ञान आणि कौशल्य या सर्वांचा विचार करून आपण कशाला प्राधान्य देतो हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण जीवनात कधीकधी असे प्रसंग येतात की 3-4 गोष्टी असतात, आपल्याला हे करू का ते करू. तर अशा वेळेस आपली निर्णय घेण्याची क्षमता पण खूप महत्त्वाची आहे. आपण कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी देतो किंवा प्राधान्य देतो त्यावरच आपलं व्यक्तिमत्व हे ठरत असतं. उदाहरणार्थ आपण सोपं घेऊ, उद्या परीक्षा आहे, मग परीक्षेचा अभ्यास करायचा की इतर बाकीचे छंद आहेत ते जोपासायचे. ज्याला आपण प्रायोरिटी देऊ, आपल्याला उद्या परीक्षा आहे तर आपण अभ्यास करणंच खूप गरजेचं आहे. हे जर आपल्या लक्षात आलं तर आपण समजू शकतो की आपली पर्सनॅलिटी कुठेतरी डेव्हलप होत आहे. पहा, शेवटी तर मी हेच म्हणन की व्यक्तिमत्व हे एका दिवसात तयार होत नाही, ते दररोज घडत असतं. चांगल्या विचारांनी, चांगल्या सवयींनी, चांगल्या वागणुकीने स्वतःला आपण ओळखलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपण स्वतःला घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच आपल्याला यश हे आज ना उद्या मिळणार आहे. दोन्ही व्हिडिओमधील मुद्द्यांचा विचार करता आपली पर्सनॅलिटी जर डेव्हलप करायची असेल तर आपल्याला ह्या सर्व मुद्द्यांवर काम करण्याची गरज आहे आणि ते एका दिवसात साध्य होणार नाही. त्यासाठी आपल्याला वारंवार प्रयत्न करावे लागणार आहे आणि तुम्ही प्रयत्न करताल याची मला खात्री आहे. धन्यवाद.